आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुलसी विवाहाचं महत्त्व आणि तुलसी विवाहाच्या पूजेची मांडणी कशी करावी आणि घरच्या घरी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुलसी विवाह कसा साजरा करावा, तर याचीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता आपण आता व्हिडिओला आपल्या सुरुवात करूया। तुलसी विवाह हा भक्ती, परंपरा आणि श्रद्धेचा उत्सव आहे, तसेच स्त्री शक्ती आणि निसर्गाच्या पूजनेचा प्रतीक आहे। आपल्याकडे सामूहिक किंवा प्रत्येक घरात तुलसी विवाह हा नक्कीच साजरा केला जातो आणि ज्या ज्या घरात तुळस आहे त्या घरात तुलसी विवाह हा साध्या सोप्या पद्धतीने तरी झालाच पाहिजे। त्या दिवशी तुळशीचे यथाविधी पूजन केले गेले पाहिजे। तर तुलसी विवाह दरवर्षी कार्तिक शुद्ध एकादशीला प्रारंभ होऊन त्रिपुरा पौर्णिमेपर्यंत समाप्त होतो। म्हणजे या 4 दिवसात आपल्याला कोणत्याही दिवशी जमेल त्या दिवशी तुलसी विवाह करायचा असतो। तर यावर्षी 2 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबर 2025 पर्यंत तुलसी विवाह आपण करू शकतो। म्हणजे त्रिपुरा पौर्णिमेपर्यंत तुलसी विवाह केला जातो। त्रिपुरा पौर्णिमेला तुलसी विवाह समाप्त होतो आणि तुलसी विवाहानंतरच सर्व मंगल कार्यांना सुरुवात होते। तर मी इथे अगदी सोप्या पद्धतीने मांडणी करून घेते। माझ्याकडे ज्या असेल साहित्यात ते मी इथे तुम्हाला पूजन करून दाखवते। ज्या वस्तू माझ्याकडे अवेलेबल नव्हत्या त्या तुम्ही तुलसी विवाह जेव्हा सुरू होतो त्यावेळेस बाजारात अवश्य मिळतात, त्या तुम्हाला सांगते आणि त्याही तुम्ही पूजनात नक्की यूज करा। तर सर्वप्रथम आपण इथे दीप प्रज्वलन करून घेतलं की कोणत्याही पूजेची सुरुवात ही दीप प्रज्वलनानेच होते। त्यानंतर सर्व मंगल कार्यामध्ये गणपती बाप्पांचे पूजन आधी केले जाते, म्हणून मग गणपती बाप्पांना असा पाण्याने अभिषेक घातला। तुम्ही दुधाने किंवा पाण्याने दोन्हींनी अभिषेक घालू शकता आणि मग गणपती बाप्पांचे पूजन करून घेतले, त्यांना गंध फूल अर्पण करून घेतला। त्यानंतर बाळकृष्णांची मूर्ती घेऊन बाळकृष्णांना पाण्याने अभिषेक केला। तुम्ही पाण्याने किंवा दुधानेही अभिषेक करू शकता। गणपतीचा अभिषेक करताना तुम्ही गणपती अथर्वशीर्ष किंवा ओम गणपते नमः असं जाप करू शकता, परंतु श्रीकृष्णांचं या दिवशी अभिषेक करताना श्रीसूक्त व पुरुष सूक्ताचं नक्की वाचन करावं। श्रीकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करून झाल्यावर मी त्यांना अत्तर लावलं, छान असे वस्त्र परिधान करून घेतले, गंध लावून घेतला। तुलसी विवाहाच्या वेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्या वेळेस आपण तुलसी विवाह लावणार आहोत त्यावेळेस भगवान बाळकृष्णांचं मुख म्हणजे देवाचं तोंड हे पश्चिमेकडे असावं। तर तुम्ही याचप्रमाणे मांडणी करून घ्या। तुळशी विवाहाची मांडणी करताना भगवान बाळकृष्णाच्या मूर्तीचं तोंड हे पश्चिमेला झालं पाहिजे, एवढं लक्षात घेऊन अशा प्रकारे तुम्ही मूर्तीची मांडणी करू शकता। त्यानंतर आता आपण इथे तुलसीला असं छान साडी वगैरे परिधान करून दागदागिने घालून घ्यायचे आणि मग सगळं तुलसीला आपण अभिषेक घालू शकत नाही, मग फुलांनी असं पाणी शिंपडून घ्यायचं। छान हळद कुंकू तुलसी मातेला अर्पण करायचं आणि जितक्या प्रमाणात तुम्हाला तुलसी मातेला सजवता येईल त्याप्रमाणे तुम्ही साडी, चोळी, अलंकार तुलसी मातेला इथे परिधान करू शकता। त्यानंतर मग या पूजेचं महत्त्वाचा भाग म्हणजे आपण विवाह लावणार आहोत, म्हणून मुंडवळ्या आणि बाशिंग अवश्य हवं। म्हणून मग मी ते तुलसी मातेला मुंडवळ्या बांधून घेतल्या, बाशिंग ठेवल्या आणि भगवान बाळकृष्णालाही बाशिंग बांधून आणि मुंडवळ्या लावून घेतल्या। त्यानंतर तुलसी मातेला ओटी यथाशक्ती तुम्ही अशी ओटी भरू शकता। ब्लाऊज पीसची भरा, साडीची भरा, तुम्हाला नारळ, त्याच्यात ओटीचं सामान आणि तुम्हाला वाटलं तर तुम्ही सौभाग्य अलंकार त्याच्यात टाकू शकता। इथे मी बांगड्या, मेहंदीचं कोन, नेलपेंट वगैरे असं मी थोडंफार जे माझ्याकडे होते ते सौभाग्य अलंकार ठेवलेले आहेत आणि ओटीमध्ये 11 रुपये, 1 रुपया तरी पैसा ठेवून घ्यायचा। तुमच्या यथाविधी जसं तुम्हाला इच्छा असेल तसं ओटीमध्ये तुम्ही पैसे ठेवू शकता। त्यानंतर तुलसी मातेला आवळ्याचा आणि चिंचेचा नैवेद्य, म्हणजे या नैवेद्याला तुलसी विवाहात महत्त्व आहे। आवळा चिंचेचा नैवेद्य अवश्य दाखवा। काही ठिकाणी ती छोटी लाल बोरही मिळतात, त्याचाही नैवेद्य दाखवला जातो। त्याचबरोबर कुरमुरे, लाह्या, पोह्यांचा नैवेद्य ही अवश्य दाखवा, कारण की ते श्रीकृष्णाला अतिशय प्रिय आहे। म्हणून मग तुम्ही जर तुमच्याकडे कुरमुरे, लाह्या वगैरे काही नसेल तर तुम्ही पोह्यांचा नैवेद्यही दाखवू शकता। त्याचबरोबर 5 फळं ही नैवेद्यरूपी तुम्ही तुलसी विवाहाच्या दिवशी तुलसीसमोर ठेवू शकता। एकादशीला तर आपण तुळस तोडतच नाही, परंतु ज्या दिवशी आपण तुलसी विवाह लावणार आहे त्या दिवशीही तुम्ही तुळस तोडू नका। आणि जर तुम्ही आदल्या दिवशी तोडून ठेवली तर ठीक, नाही तर बाजारात जी तुळस विकत मिळते तीही तुम्ही आणू शकता।
तुलसी विवाहाच्या दिवशी तुम्ही तुळस तोडू नका। तुलसी विवाहात एक अजून महत्त्वाचा विषय म्हणजे आपल्याला जो तुलसी विवाहासाठी मंडप करायचा असतो तो उसाच्या 4 खांबांनी करावा लागतो। मला इथे कारण की मी आधीच व्हिडिओ केल्यामुळे मला तुलसी ते उसाचे खांब मिळाले नव्हते, परंतु जेव्हा तुलसी विवाह सुरुवात होते तेव्हा बाजारात सगळ्या वस्तू उपलब्ध होतात। मग तुम्ही ते 4 खांब लावून असं मंडप करून घ्यावं। त्यानंतर मध्ये असं व्हाईट अंतरपाट पकडून, जसं आपण विवाहात पकडतो त्याप्रमाणे अंतरपाट पकडून मंगलाष्टक म्हणून तुलसी विवाह लावून घ्यायचा। त्यानंतर तुलसी माता आणि भगवान श्रीकृष्णांची आरती नक्की म्हणावी। अशा प्रकारे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्ही घरच्या घरी उपलब्ध साहित्यात तुलसी विवाह नक्की साजरा करू शकता। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब